चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला पेपर घेऊन आलोय। तो म्हणजे काय मॅथमॅटिक्सचा असणार आहे, सेकंड सेमिस्टरचा पेपर फुल असणार आहे। तुम्हाला पूर्ण 50 मार्काचा पेपर असणार आहे। 2025-26 म्हणजे चालू वर्षाचा 26चा पेपर असणार आहे। यामध्ये तुम्ही तुमचा द्वितीय सत्राचा रेग्युलर पॅटर्न पद्धतीने, त्यानंतर पायाभूत चाचणी पॅटचा पेपर कसा असू शकतो डिटेलमध्ये बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। लक्षात घ्या, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे, तुम्हाला अजिबात स्किप करायचा नाही। लक्षात घ्या, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पायाभूत चाचणी असेल, रेग्युलर सेमिस्टरचा पेपर असणार आहे, कोणकोणते क्वेश्चन येणार आहे आणि पूर्ण आताची 2026ची क्वेश्चन पेपर असणार आहे, ही पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे। ठीक आहे ना, खूप असे क्वेश्चन असणार आहेत, त्याचे आन्सर मी स्वतः लिहिलेले तुम्हाला। आणि लक्षात घ्या, असे खूप काही क्वेश्चन मी थोडक्यात ठेवले ती जे तुम्हाला प्रॅक्टिससाठी असणार आहे। त्यामुळे पटापट नोटबुक काढा, पटापट पुस्तक वगैरे असेल पटापट टिक मार्क करू घ्या आणि जे क्वेश्चन सांगतो त्याला लगेच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पटकन सगळ्यांनी सबस्क्राइब केला असेल असं मी गृहीत धरतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। बघा पहिला क्वेश्चन बघा, फिल इन द ब्लँक साठी बघा काय विचारलं तुम्हाला। In a right angle triangle, the dash dash of the hypotenuse is dash dash to the sum of the square of the other two side। बरोबर आहे, आपल्याला पायथागोरस थेरम माहित असणं गरजेचं काय का राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय असतो का हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू साइड असणार। बरोबर आहे, मग इथं तुमचा आन्सर येणार आहे स्क्वेअर, इथं येणार तुमचं इक्वल। पुढे बघा a प्लस बी इंटू ए मायनस बी। ठीक आहे ना, ए प्लस बी ब्रॅकेट ए मायनस बी ब्रॅकेट याचा फॉर्म्युला बरोबर आहे काय तर ए स्क्वेअर मायनस बी। ठीक आहे ना, ॲव्हरेज बघा, ॲव्हरेज काय असतो का सम ऑफ ऑल स्कोअर, जितक्या दिलेल्या संख्या असते त्याची बेरीज करायची, ॲडिशन करायची आणि डिवाइड बाय किंवा टू द टोटल नंबर ऑफ द स्कोअर, काय टोटल नंबर ऑफ द स्कोअर। पुढे बघा, अ करंट अकाउंट इज मेनली फॉर द डॅश डॅश अँड थॉस डीलिंग बघा काय इन मनी ऑन द काय का लक्षात घ्या, करंट अकाउंट इज मेनली फॉर द ट्रेडर्स अँड इन मनी ऑन द डेली बेसिस। काय असणार, हा डेली बेसिससाठी असणार आहे। पण बघा सर्क्युम्फरन्सचा फॉर्म्युला काय लक्षात घ्या, तर आपल्याला माहिती आहे 2 पाय आर, काय सर्क्युम्फरन्सचा फॉर्म्युला 2 पाय आर किंवा त्याला आपण पाय डी देखील लिहिला तरी चालतं। दोघांपैकी एक लिहा, तुम्हाला 100% उत्तर भेटून जातील, म्हणजेच काय तुम्हाला पूर्णपणे याचे मार्क भेटून जातील। ओके, पुढे बघा, मॅच द फॉलोइंग ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी बघा आता मित्रांनो, एक्स स्क्वेअर दिला बघा मित्रांनो, काय दिलं तुम्हाला एक्स स्क्वेअर दिलेला। आता तर लक्षात घ्या, एक्स स्क्वेअर साठी काय लिहितं बघा, तर एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय। ठीक आहे ना, डेसिमल फ्रॅक्शन साठी काय राहतो तुमचा आन्सर 0.5 आणि एरिया ऑफ स्क्वेअर आपल्याला माहिती आहे का साइड स्क्वेअर असतो। बरोबर आहे, लक्षात घ्या, त्याच्यामुळे नीट मॅच द फॉलोइंग करायचे, सगळ्यांचे फॉर्म्युला नीट लक्षात घ्या। 7th स्टँडर्डचा टोटल पेपर हा तुमचा फॉर्म्युल्याच्या बेसिक वरतीच डिपेंड असणार आहे। पुढे बघा, फिलअप करायचं तुम्हाला, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय तर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर। नंतर बघा डॅश डॅश इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर। ही जी तुमची पहिली फिलिंग द ब्लँक झाली ना पायथागोरस थेरमची, लक्षात घ्या पायथागोरस थेरम वरती इतके तुम्हाला प्रचंड क्वेश्चन बघायला मिळतील, कारण नेक्स्ट स्टँडर्डला 8, 9, 10ला जास्तीत जास्त पायथागोरस थेरम वरतीच क्वेश्चन विचारतात, म्हणून तुम्हाला आतापासून एक बेसिक पायाभूत म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील। ठीक आहे ना, बघा मग फॉर्म्युला काय आपला तर हायपोटेन्यूस स्क्वेअर, इथे येणार तुमचा हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर। पुढे बघा, ए प्लस बी इंटू बघा, आता हाच इथे रिपीट झाला का नाही बघा मित्रांनो, बघा इथं दिसतंय का तुम्हाला, हेच सगळं तुम्हाला काय दिसणार आहे का इकडंच रिपीट होणार आहे। बरोबर आहे, ए प्लस बी इन ब्रॅकेट इंटू ए मायनस बी ब्रॅकेट, तर आपला फॉर्म्युला काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। पुढे बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन तुम्हाला दिले बघा, 2x स्क्वेअर मायनस 8y बघा, तर याच्यातून काम करा 2x स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर जर तुम्हाला सॉल्व करायचं त्याच्यामधला काम करा, 2 ला कॉमन घ्या, मग ब्रॅकेटमध्ये जाणार x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर। मग यामध्ये बघा 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2y चा स्क्वेअर म्हणजे काय 4y स्क्वेअर असणार आहे। मग याच्यामध्ये आपण काय ए बी कन्सिडर केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे काय तर लक्षात घ्या 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस 2y इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 2y, म्हणजे काय का हा जो आपला फॉर्म्युला दिसतोय या फॉर्म्युलाचा आपण याच्यामध्ये यूज करून आपल्याला आन्सर भेटणार आहे। तर लक्षात घ्या 2 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2y इन ब्रॅकेट एक्स मायनस 2y। ओके ना, पुढे बघा मित्रांनो, सॉल्व करा, तुम्हाला सांगितलं बघा 3x मायनस 5 इंटू ब्रॅकेट 3x प्लस 5 दिलेलं तुम्हाला सेकंड ब्रॅकेटला। मग आता याच्यामध्ये बघा हा 3x ची व्हॅल्यू झाली a झाली आणि 5 ची व्हॅल्यू तुमची b झाली, म्हणजे काय b 5 हा b झाला। मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना काय दिसतं आपल्याला, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला टाकायचा त्याच्यामध्ये। मग काय 3x स्क्वेअरचा स्क्वेअर झाला, 3 चा स्क्वेअर 9, x चा स्क्वेअर x स्क्वेअर आणि मायनस 5 चा स्क्वेअर 25, म्हणजे 9x स्क्वेअर मायनस 25 आपलं आन्सर झालं। पुढे बघा x प्लस वाय इंटू ब्रॅकेट एक्स मायनस वाय, आता हे दिसतं ना आपल्या सगळ्यांना फॉर्म्युले
दिसतं ना इथं, हेच तुमचं इथं फॉर्म्युला म्हणजे काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा म्हणजे काय एक्सचा स्क्वेअर मायनस वायचा स्क्वेअर. ओके, पण बघा यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यू. तर फॉर्म्युला यूज करून तुम्हाला काय करायचं याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर आहे. मग काय दिलं बघा 502 इंटू 498 म्हणजे आपण याला असं पकडू शकतो का काय का 500 प्लस 2 आणि 498ला आपण म्हणू शकतो का 500 मायनस 2 म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे का ए मायनस बीचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे आणि आपला आन्सर रेडी असणार आहे. ठीक आहे ना, सेम टू सेम याचं हे आन्सर तुम्हाला इथं भेटणार आहे. पुढे बघा द एरिया ऑफ रेक्टँगल इज द 102 स्क्वेअर सेंटीमीटर ऑफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर. व्हॉट इज द पेरिमीटर. लक्षात घ्या व्हिडिओ खूप लॉंग होतो, लक्षात घ्या व्हिडिओ खूप लॉंग होतो. एक एक क्वेश्चन जर पूर्ण सॉल्व्ह करू एक्सप्लेन करत असतो व्हिडिओ खूप लॉंग होतो. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या का तुम्ही हे टिक मार्क करू घ्या पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये ॲज इट आहे. ठीक आहे ना, हे सगळे बघून घ्या आणि हे सॉल्व करायच्या पाठीमागं लागा. ओके, चला पुढे बघूया आता मित्रांनो. द एरिया ऑफ रेक्टँगल इज 102 स्क्वेअर सेंटीमीटर दिलं बघा. आता एरियाचा फॉर्म्युला आपल्याला रेक्टँगलचा काय लेंथ इंटू ब्रीथ. बरोबर, लेंथ इंटू ब्रीथ असणार आहे. मग एरिया तुमचा 102 इथं दिलेला ऑलरेडी. मग लेंथची व्हॅल्यू 17 दिली तुमची पुट करा, बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे 102. मग 17 इकडे मल्टिप्लाय तिकडे आले का वेळ डिवाइड होईल म्हणजे 102 डिवाइड बाय 7. ब्रीथची व्हॅल्यू आली 6 सेंटीमीटर. मग याची पेरिमीटर, मग काय पेरिमीटरचा फॉर्म्युला काय रेक्टँगलचा 2 इंटू इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ असणार आहे. मग 2 इंटू 17 प्लस 6 असणार आहे. मग 17 प्लस 6 काय करा याच्यामध्ये याला डायरेक्टली तुम्ही याच्यातलं डायरेक्टली ॲडिशन करा म्हणजे 23 झाला आणि 23 इंटू 2 करा 23 टू द 46 आला म्हणजे याची पेरिमीटर आली आहे 46. ओके, पुढे बघा मित्रांनो सॉल्व तुम्हाला करा दिले एक्झाम्पल बघा एक्स अपॉन 5 प्लस 6 एक्स अपॉन 5 मायनस 6 दिले म्हणजे काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे याचा फॉर्म्युला काय इन ब्रॅकेट ए प्लस बी इंटू ए मायनस बी. सो देअरफॉर एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी ए मायनस बी असणार आहे. मग काम करा एक्स अपॉन 5 हा झाला तुमचा ए. लक्षात घ्या काय झाला ए झाला आणि लक्षात घ्या तुमचा बी झाला तुमचा 6 झाला. काय झाला बी झाला 6 झाला म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग सो देअरफॉर एक्स अपॉन 5 स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर मग एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 आणि 6चा स्क्वेअर झाला तुमचा 36. ओके, हे तुमचा आन्सर आहे. ठीक आहे ना, पुढे बघा इफ द इंटरेस्ट ऑन द बघा इफ द इंटरेस्ट ऑन द बघा 1700 रुपीज इज द 340 रुपीज देन फॉर द 2 इयर द रेट ऑफ इंटरेस्ट बघा किती असणार हा 10% असणार. किती असणार 10% तुमचा हा रेट ऑफ इंटरेस्ट असणार आहे. ठीक आहे ना, बघा देन द पुढे बघा मित्रांनो पुढचं तुम्हाला विचारलं 7 नंबरचा क्वेश्चन दिले बघा फाइंड द एक्सची व्हॅल्यू. आपल्याला डायरेक्टली दिसल्या समजणार आहे का पायथागोरस थेरम आपल्याला याच्यामध्ये यूज करायचं. मग पायथागोरस थेरम काय का हायपोटेनस स्क्वेअर हा हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड ऑफ द स्क्वेअर. बरोबर ना, काय त्या दोन्ही ज्या साईड आहे त्याची ॲडिशन तुम्हाला करायचे म्हणजे काय आपल्याला पायथागोरस थेरम काय भेटणार आहे का एल एन स्क्वेअर प्लस एल एम एन स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर असणार आहे. ओके ना, व्हॅल्यू पुट करा. एल एमची व्हॅल्यू काय इथं एक्स आहे म्हणून एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे ना, एल एमचा स्क्वेअर का म्हणजे 7चा स्क्वेअर इथं व्हॅल्यू पुट करा. नंतर काय एक्सचा व्हॅल्यू. ठीक आहे ना, लक्षात घ्या सॉरी एम एनचा काय एम एनचा 24 आहे मग 24 स्क्वेअर मग 7ची व्हॅल्यू 49 येणार 7चा स्क्वेअर 49 येणार आणि 24चा स्क्वेअर 576 येणार. या दोघांची ॲडिशन केली आपल्याला भेटणार आहे 625. पण एक्सचा स्क्वेअर आहे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची मग 625ला रूटमध्ये टाका एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटणार 25. हे पायथागोरसचे ट्रायप्लेट आहेत मित्रांनो, हे सगळ्यात लक्षात घ्या कारण तुम्हाला जेव्हा 9वी आणि 10वीला तुम्ही जाणार पुढं 100% पायथागोरसचे ट्रायप्लेट डायरेक्टली तुम्हाला बोर्डाच्या पेपरला दिसणार आहे. त्यामुळे हे पाठांतर करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे ना, पण बघा फाइंड द पायथागोरस ट्रायप्लेट. पायथागोरस ट्रायप्लेट आहे का नाही तुम्हाला फाइंड आउट करायचं. येस असणार आहे. ठीक आहे ना, सेम टू सेम ट्रायंगल काढायचा वाटलं हे नावं दिलं तरी चालेल. याच्यात फक्त व्हॅल्यू चेंज करा. याच्यातलं काय करा व्हॅल्यू चेंज करा. आता 940 आणि 41 हायपोटेनस कोणता घ्यायचा जी सगळ्यात जास्त व्हॅल्यू असणार आहे ती तुमची आला हायपोटेनस म्हणजे इथं तुमचा आला 41 इकडे आला तुमचा 40 घ्या किंवा 9 घ्या काही फरक पडत नाही. इकडे 9 घ्या बरोबर ना. मग 41चा स्क्वेअर इज इक्वल टू 40 स्क्वेअर प्लस तुमचा आला 9चा स्क्वेअर आला. या दोघांची ॲडिशन करा तुम्हाला तुमचा आन्सर भेटणार. तर दोन्ही राईट आणि एल एस एस तुमचा आर एस एस आला तर पायथागोरसचा ट्रायप्लेट आहे पण ॲक्च्युली हा पायथागोरस ट्रायप्लेट आहे. ओके, लक्षात घ्या सेम टू सेम सॉल्व करायचे. पुढे बघा फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन अँड राईट देम इन द प्रॉडक्ट टू फॉर्म. ठीक आहे ना, लक्षात घ्या. आता काय याचं फॅक्टरायझेशन तुम्हाला करायचं 201ला तर याला आपण असं लिहू शकतो 67 इंटू 3 घेऊ शकतो आणि ए रेस टू पॉवर 3 म्हणजे ए क्यूब आणि इंटू बी स्क्वेअर आहे म्हणजे एचा 3 वेळा मल्टिप्लाय आणि बीचा 2 वेळा मल्टिप्लाय हे झालं याचं लास्ट आन्सर.
ओके ना. बघा एकदम सिंपल आहे. पुढे बघा तुम्हाला दिले ॲव्हरेज फाइंड आउट करायचे. बघा मित्रांनो द डिस्टन्स ॲट विच द सम चिल्ड्रन्स लिव्ह फ्रॉम द स्कूल दिले, ठीक आहे ना, किलोमीटर्स इन किलोमीटर, फाइंड द ॲव्हरेज ऑफ द डिस्टन्स. आता 1 3 2 4 हे सगळं दिलं आहे, सगळ्यांची तुम्हाला काय करायचं ॲडिशन करायचे. या सगळ्यांची ॲडिशन केली आपल्याला आन्सर भेटणार आहे 58 भेटणार आहे. आणि हे किती नंबर आहे काउंटिंग करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 बरोबर आहे. किती झाले 15 झाले. म्हणजे आपल्याला काय करायचं का या सगळ्यांची ॲडिशन डिवाइड बाय 15 आला, म्हणजे 58 डिवाइड बाय 15 आला, तर आपला आन्सर असणार आहे 3.87, ठीक आहे ना. पण बघा नेक्स्ट सेम टू सेम तुम्हाला काय करायचं, याचा हे ॲव्हरेज तुम्हाला फाइंड आउट करायचे. मग ॲव्हरेज म्हणजे काय, या सगळ्यांची ॲडिशन आणि डिवाइड बाय किती नंबर्स होते. मग 900 प्लस 650 प्लस 450 प्लस 733 प्लस 400 या सगळ्यांची ॲडिशन केलं आपल्याला आन्सर भेटणार आहे 3133 आणि डिवाइड बाय एकूण किती येते 1 2 3 4 5 म्हणजे डिवाइड बाय 5 आला, तर लास्ट आन्सर आपला असणार आहे 626.6 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. पुढे बघा रेक्टँग्युलर प्लेग्राऊंड तुम्हाला दिले, इज द 65 मीटर लॉंग अँड बघा 30 मीटर वाईड. द पाथवे ऑफ दिले 1.5 विथ गॉस टू द ऑल अराउंड द ग्राउंड आउटसाइड, फाइंड इट्स एरिया ऑफ द पाथ वे, ठीक आहे ना. तर याला जर सॉल्व केल्यानंतर आपला आन्सर भेटणार 294. क्वेश्चन टिक मार्क करून घ्या, लिहून घ्या आणि याला सॉल्व करायचा प्रयत्न करा, ठीक आहे ना. लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन बघा, in a circle with the center O, the measure of minor arc is 110 degree. What is the measure of the PYQ, arc PYQ तुम्हाला विचारलं, ठीक आहे ना, PYQ. ओके बघा, तर मेजर आर्क काय याच्यामध्ये PYQ दिलेले, ओके ना. मग याची व्हॅल्यू कसं फाइंड आउट करणार, तर 360 मायनस मायनर आर्क काय 360 मायनस मायनर आर्क. मग आता मायनर आर्क कोणत्या याच्यामध्ये 110 घ्यायच्यात, हे दिले ना तुम्हाला मायनर आर्क 110 दिले, ठीक आहे ना. तर 360 मायनस 110 आपल्याला आन्सर भेटणार आहे 250 डिग्री. चलो नेक्स्ट बघा, डेफिनेशन तुम्हाला आलं होतं विचारायला, सेव्हिंग द अकाउंट फिक्स डिपॉझिट तुम्हाला आलं होतं. नंतर बघा आकाश डिपॉझिट 25,000 रुपीज इन द बँक ॲट द रेट ऑफ द 8 PCPA फॉर द 3 years. हाऊ मच इंटरेस्ट डज ही गेट एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाला त्याला किती, 3 वर्षासाठी त्याने अमाऊंट ठेवलं तर एका वर्षाला, स्टार्टिंगच्या एका वर्षाला त्याला किती व्याज भेटू शकतो आपण, हे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आय इज इक्वल टू काय P इंटू T इंटू R आपण 100. मग Pची व्हॅल्यू 25,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट, आरची व्हॅल्यू तुमची टाकला 8 आणि तुम्हाला जो टाइम दिला तो स्पेसिफिक त्याला 3 year दिलाय, पण तुम्हाला सांगितले का ईच इयरसाठी प्रत्येक म्हणजे काय 1 year घ्या. मग आपण काय आला तुमचा 100 आला. सो देअरफॉर याची व्हॅल्यू आपल्याला 2020 तर कट करा, आपल्याला आन्सर भेटणार आहे 2000, ठीक आहे. पुढे बघा, द टॉप ऑफ द लॅडर लेंथ दिले तुम्हाला 15 reaches विंडो 9 अबोव द ग्राउंड. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन बेस ऑफ द वॉल ऑफ द लेडर. म्हणजे काय अशा प्रकारे तुम्हाला दिलेले, ठीक आहे ना, काय अशा प्रकारे दिलेले, हा तुमचा इथं बेस झाला, ठीक आहे ना, काय झाला तुमचा बेस झाला, अशा प्रकारचा एक ट्रायंगल तयार झाला. आणि यामध्ये तुम्हाला सांगितले काय का ही हाईट तुमची 15 दिले, या बेसची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचे, या बेसची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि इथं जी काय हाईट असणार आहे ती तुमची 9 दिलेली आहे. म्हणजे हा पायथागोरस थेरमनुसार तुम्ही याला यूज करू शकतात. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर ऑफ द सेकंड साइड स्क्वेअर, किंवा हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर, ओके ना. मग याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग काय तुम्ही ABC व्हॅल्यू टाकला तरी काय अडचण नाही. म्हणजे काय आता C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर असं घेतलं तरी चालेल, ठीक आहे ना. मग काय 15चा स्क्वेअर घ्या 225 बरोबर आहे, 225. बीची व्हॅल्यू तर 9 आहे, 9चं तुम्ही काम करा का डायरेक्टली 9चा स्क्वेअर घ्या 225 मायनस 81. बीची स्क्वेअर आपल्याला व्हॅल्यू भेटणार तर 12 भेटणार, ठीक आहे ना. काय अडचण नाही, ABC मध्ये तुम्ही इकडं तिकडं पाठवलं तरी चालतं. पुढे बघा नेक्स्ट बघा, तुम्हाला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं आहे, हाही करून घ्या. नंतर बघा मित्रांनो, इफ द लेंथ ऑफ द ब्रिट रेक्टँगल आर डबल, हाऊ मेनी टाइम्स पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल दॅट द न्यू रेक्टँगल. हा 2 times येणार आहे, ठीक आहे ना. टिक मार्क करून घ्या, टेक्स्टबुकमध्ये आहे बघा. हा पण क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये आहे बघा. प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट, टाइम इंटरेस्ट, अमाऊंट तुम्हाला दिलेलं आहे, ओके ना. बघा आता याच्यामध्ये काय तुम्हाला सांगितलं बघा, रेट ऑफ इंटरेस्ट 6% आहे, टाइम फॉर इंटरेस्ट तुम्हाला दिलं 1200. तर याचा प्रिन्सिपल येणार आहे 5000, अमाऊंट येणार आहे तुमचा 6200. पुढे बघा याची व्हॅल्यू, पुढे बघा इथं टाइम तुमचा 2 year येईल. नंतर अमाऊंट बघा 8800 येणार आहे, म्हणजे 8800. आणि पुढे बघा याचा 5% तुमचा इंटरेस्ट दिला आहे
ठीक आहे ना, रेट ऑफ इंटरेस्ट दिले आणि इंटरेस्ट तुमचा 6000 आहे, तर याच्यावर टाईम हा 5 येणार आहे, 5 इयर्स येणार आहे. इथं काय 5 इयर्स घ्या आणि अमाऊंट तुमची टोटल येणार आहे 30,000 आणि प्रिन्सिपल येणार आहे तुमचा 24,000. ओके, पुढे बघा नेक्स्ट दिलं तुम्हाला पेरिमीटर दिलेलं, ठीक आहे ना, गार्डनची पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करायचे. पेरिमीटरसाठी काम करा, टोटल किती साईड आहे बघा, या 13 दिले तुम्हाला, याच्या एजेस काउंट करा, तिथे तुमच्या येणार आहे 12 येणार आहे, म्हणजे 12 × 13 करा, 156 झाल्या. मग टोटल एरिया म्हणजे काय लक्षात घ्या, ठीक आहे ना. आता टोटल एरिया आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आपल्यामध्ये, ठीक आहे ना. तर ही झाली पेरिमीटर झाली. आता एरिया जर तुम्हाला फाइंड आउट करायचा एका बॉक्स नंतर, म्हणजे इथला एक एक बॉक्स आहे, इथला एरिया जर तुम्हाला फाइंड आउट करायचा, आपल्याला माहिती आहे स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, तर ए स्क्वेअर असणार आहे, बरोबर. म्हणजे 13चा स्क्वेअर, मग 13 × 13 169. मग एकाचा जर 169 तर टोटल किती त्याच्यामध्ये आपण काउंटिंग केल्यानंतर आपल्याला भेटणार आहे 5. किती भेटणार आहे 5 भेटणार आहे, म्हणजे आपला आन्सर असणार आहे 845. किती असणार आहे 845. पुढे बघा सॉल्व द तुम्हाला NE2 सांगितले, टिक मार्क करून घ्या क्वेश्चनला, काही अडचण नाही, ठीक आहे ना. हे पण सगळे IMP क्वेश्चन आहे ती, हे टिक मार्क करून घ्या, 100% ते क्वेश्चन तुम्हाला रिपीट होतीलच. पुढे बघा परत एकदा पायथागोरस थेरमवरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे, हे पण देखील पायथागोरसचा ट्रायप्लेट आहे. ओके ना, मग पायथागोरस थेरम याच्यामध्ये पुट करा, सेम टू सेम दिले, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला याची जर व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असणार आहे, ठीक आहे ना. मग आपण काय करणार, तर आपल्याला माहिती आहे का x² = 17² + 8² घेतला, बरोबर ना, ठीक आहे ना. अशा प्रकारे आपण दिसतोय. पण आता मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर ट्रायंगल नीट बघून घ्या का याच्यामध्ये आपल्याला काय का हायपोटेनस कोणता आहे, तर लक्षात घ्या हायपोटेनस आहे. बरेच विद्यार्थी तर कन्फ्यूज होतील, म्हणून तुम्हाला नीट सांगते. ओके ना, मग काय तर आपल्याला भेटणार आहे 17² म्हणजे काय EF² = DF² + ED² किंवा DE², बरोबर आहे. मग 17² = x² + 8². मग 17चा स्क्वेअर 289, हा 8चा स्क्वेअर 64, इकडं प्लस आहे, इकडं आले मायनस होईल. मग x² काय x² आपलं भेटणार 225 आणि याला रूटमध्ये टाका, आपली व्हॅल्यू भेटणार x असणार आन्सर 15. किती असणार 15, ठीक आहे ना. पुढे बघा सम आर्क आर द शो इन द सर्कल विथ द सेंटर बघा तुम्हाला दिलेले, ठीक आहे ना. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं राईट द नेम्स ऑफ द मायनर आर्क, मेजर आर्क. आता मायनर आर्क कोणते झालं बघा, आर्क AXB झाल्या, आर्क BC झाल्या, आर्क AB झाल्या, आर्क AY झाल्या. मेजर आर्क कोणते येतील बघा, तर आर्क AYB, नंतर BXC, नंतर सेमी सर्क्युलर आर्क कोणते येतील याच्यामध्ये ABC आणि येणार तुमचा AYC, ठीक आहे. पण बघा फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब हॅव्हिंग द फॉलोइंग साईड. बघा आता क्यूबचा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय 6 × L², काय 6 × L². मग समजा आपण 3 सेंटीमीटर घेतला तर 6 × L² म्हणजे काय 3चा स्क्वेअर. मग 3चा अगोदर 3चा 6 आणि 3 ला मल्टिप्लाय करायचं नाही, 3चा स्क्वेअर फाइंड आउट करा. मग 3चा स्क्वेअर झाला तुमचा 9 आणि 6 9 तर 54 सेंटीमीटर. सेम टू सेम तुम्हाला 5चं देखील करायचं आहे आणि तुम्हाला लक्षात घ्या 7.2चं देखील सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. पण बघा एक्सपांड करायचे तुम्हाला, याच्यासाठी फॉर्म्युला यूज करा a minus b square is equal to a square minus 2ab plus b square चा फॉर्म्युला याच्यामध्ये टाकून द्या, आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू भेटणार आहे. ओके ना. पुढे बघा मित्रांनो यामध्ये a is equal to 5x, बरोबर आहे. मग याच्यामध्ये a ची व्हॅल्यू तुमची झाली 5x आणि b ची झाली तुमची 4 झाली. मग या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा, मग काय भेटणार आपल्याला a² म्हणजे काय 5x² minus 2ab म्हणजे काय 2 × 5x × 4 आणि प्लस b² म्हणजे काय या 4चा स्क्वेअर असणार आहे. मग 5x² म्हणजे काय 25x² असणार आहे, 5x म्हणजे काय असणार आहे 25x² असणार आहे. 2 × 5 आणि × 4 करा, ठीक आहे ना. 5 4 द 20, 20 to the 40 × x आला आणि 4चा स्क्वेअर आला 16 आला. तर फायनल आपला आन्सर भेटणार आहे 25x² - 40x + 60 हे आपला काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो आपण ही क्वेश्चन पेपर बघितले. त्यापूर्वी मित्रांनो एक अपडेट बघा महत्त्वाची, आपला हा नेक्स्ट विजन यूट्यूब चॅनल आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते प्रत्येकाने याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण यावरती तुमचा जो नेक्स्ट 7 स्टँडर्डचा व्हिडिओ असणार आहे 100% तुम्हाला नेक्स्ट विजन या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी सर्च करा, सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि पुढे बघा मित्रांनो थोडेसे मी आता ब्लॉग टाकायला सुरुवात केली, गावाकडचे असेल, शाळेत जाऊन काय करतो ते वगैरे, ठीक आहे ना. तर कैलास सर बोलतो हा यूट्यूब चॅनल आपला, याला तुम्ही सबस्क्राईब करा. याच्यातला जो तुमचा डबिंग व्हॉइस असणार आहे पूर्ण माझा व्हॉइस असणार आहे आणि यामध्ये जी लेखणी असणार आहे पूर्ण कॉमेडी एकदम हसण्यासारखी लेखणी असणार आहे ते मीच लिहिले. त्यामुळे दोन्हीही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, एन्जॉय करा, अभ्यास करा, काही मॅटर नाही. नेक्स्ट स्टँडर्डसाठी तुम्हाला पूर्ण सपोर्ट असणार आहे. आणि यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे जो पेपर तुमचा असणार आहे, ज्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे त्याच्या 1-2 दिवस अगोदर देखील तुम्हाला 100% IMP क्वेश्चन हे आपल्या चॅनलवरती मी अवेलेबल करून देणार. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, याचाही चांगला अभ्यास करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण जेणेकरून तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. पेपरच्या अगोदर पण तुम्हाला 100% IMP क्वेश्चन मी देऊन टाकणार आहे. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओ देतो. पण सर्वांना जय महाराष्ट्र.